रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण पाहणार आहोत वरणातील चकुली गावाकडे पारंपरिक पद्धतीने कशी करतात. खूप सोपी ट्रिक वापरून करतात. तर बघूया आपण. पहिला तर फोडणी देऊन घ्यायची, जिरे मोहरी टाकून, पुन्हा लसूण आल्याची पेस्ट घालून असं छान असं परतून घ्यायचं. कढीपत्ता घालायचा आणि छान असं परतून घ्यायचं. पुन्हा बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, ती व्यवस्थित परतून घ्यायची. कोथिंबीर असल्यामुळे खूप चव आणि दिसायलाही छान पदार्थ दिसत असतो. जर तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील रेसिपीचे, तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खूप सोपी आणि खूप अगदी कमी वेळात बनणारी ही रेसिपी आहे. पहिले तर आपण डाळ शिजवून घ्यायची. तुम्हाला जर तुरीची आवडत असेल तर तुम्ही तुरीची शिजवून घ्या किंवा मुगाची शिजवून घेऊ शकता. बघा, वरणाप्रमाणे सगळं करायचं. सगळे मसाले घालून घ्यायचे. एक ट्रिक सांगते मी तुम्हाला. जर वरणातील चकुली करताना आपण जर खडा मसाला बारीक करून घातला ना त्या पदार्थात, तर खूप चव येते. तुम्ही बी करून बघा. अशा प्रकारे ही डाळ ही त्यात शिजवलेली डाळ ही त्यात घालून असं पातळसर मिश्रण बनवून घ्यायचं. आता हे थोडंसं जाडसर घट्ट आहे, तर आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊन मीठही टाकून घेऊया. बघा, मीठही टाकून घेतलेलं आहे मी. आता उकळी येईपर्यंत याचा वेट करूया. तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया. आता उकळी फुटायला लागलेली आहे, तर आपण कणकीचे छोटे छोटे गोळे बनवून त्याची एक चपाती करणार आहे. पण ती भाजायची नाही, त्याचे असे छोटे छोटे पीस तयार करायचे. व्यवस्थितरित्या उलटांच्या सहाय्याने किंवा तुम्ही चाकूच्या सहाय्याने करू शकता. या प्रकारे खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही मी नक्की करा, तुम्हालाही खूप आवडेल. आता त्यामधला एक एक पीस तोडून घ्यायचा आणि तो त्या आपण केलेल्या वरणाच्या भाजीमध्ये टाकून घ्यायचा. अशा तुम्ही 2-4 चपात्या, 5-6 तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये बनवायचं आहे तेवढं तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. अशा प्रकारे टाकून ते हलवून घ्यायचं, म्हणजे प्रत्येक बाजू त्याची शिजून व्यवस्थित निघते. आता तर मी इथं 4 पोळ्या बनवून त्या टाकलेल्या आहेत. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. खूप छान आणि टेस्टी, हेल्दी अशी आहे. सगळ्यांना आवडेल अशी, सगळ्यांना करायला येईल अशी सोपी आहे. तर तुम्ही ही नक्की करा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह. अशा गरमागरम चकुल्या खाल्ल्या ना तर खूप गावाकडची आठवण येते.